पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माम ही पार्थ व्यपाश्रित्य एपि सिहु पापयोनयः स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास् तेपि यान्ति पराम गती. ज्ञानोबरायांचा सामाजिक दृष्टिकोन आणि ज्ञानोबरायांचा म्हणजे वारकरी संप्रदायाचा व्यक्त करणारा भाग जर ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला कुठे दिसत असेल तर तो या श्लोकाच्या भाष्यामधून 9व्या अध्यायामधला श्लोक आहे भगवद्गीतेच्या. आणि त्यात भगवंत सांगतायत की माझी भक्ती करणाऱ्यांचं काय होतं, त्यांचं कल्याण होतं, त्यांना उत्तम गती मिळते किंवा काय. आणि एक प्रकारचं ते आश्वासन आहे, दिलासा आहे एक प्रकारचा. भक्ती का करायची तर परमात्मा स्वतः भक्ताला उत्तम अशा प्रकारची गती प्राप्त करून देतो. मग आता प्रश्न असा निष्पन्न होतो की या भक्ताचं क्वालिफिकेशन काय असलं पाहिजे, कशा प्रकारचा भक्त असला पाहिजे, म्हणजे काही अटी आहेत का, कंडिशन्स अप्लाय असं काही आहे का, म्हणजे वयाची अट आहे का, तो विशिष्ट लिंगाचा असला पाहिजे स्त्री किंवा पुरुष असं काही आहे का, जातीची अट आहे का, वर्णाची अट आहे का, हे स्पष्ट झालं पाहिजे ना. आणि भगवंतानं ते स्पष्ट केलेलं आहे या श्लोकामध्ये, म्हणून हा श्लोक महत्त्वाचा. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी ते अधिक स्पष्ट केलं. कसं आहे, ज्यावेळेला एखादा आता श्लोकच म्हणूयात आपण, भगवद्गीतेवरचं हे भाष्य आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर भगवद्गीतेवरती अनेक भाष्ये लिहिली गेली ती संस्कृतमध्ये. संस्कृतेतर भाषांमधलं पहिलं भाष्य म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. बाकी दुसऱ्या कुठल्याही म्हणजे काय हिंदी, बंगाली, अमुक तमुक असल्या कुठल्याही भाषेमध्ये भगवद्गीतेवरती स्वतंत्र भाष्य ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर निर्माण झालेलं नव्हतं. तो मान मराठी भाषेने पटकावला, लक्षात घ्या. आणि त्याचा परिणाम काय झाला बरं का, हे सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे. फारच इंटरेस्टिंग आहे. मराठी भाषेमध्ये जेवढी चर्चा झाली भगवद्गीतेच्या अर्थाची तेवढी मग इतरत्र कुठे झाली नाही. म्हणजे या बाबतीत मराठी स्पर्धा करील संस्कृत भाषेची सरळ, दुसऱ्या कुठल्या भाषेची गरज नाही मध्ये येण्याची. म्हणजे बघा ना, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, एक परंपरा पडली महाराष्ट्रामध्ये. आणि मग आपण बघतोय की ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर वामन पंडित होते शिवाजी महाराजांच्या काळामध्ये, तुकाराम महाराजांच्या काळामध्ये. त्यांनी यथार्थ दीपिका लिहिली, ज्ञानेश्वरीपेक्षा आकाराने मोठी आहे. आणि त्याच्यानंतरही तुम्हाला सांगतो, किंवा ते खरं तर त्याच्या आधी यथार्थ दीपिका आणि भावार्थ दीपिका हे दोन ग्रंथ जर आपण घेतले, आता मुद्दाम ते दोन काय घ्यायचे एका याच्यामध्ये, की वामन पंडितांना स्वतःच्या पांडित्याबद्दलचा फाजील अभिमान आहे आणि ते सांगतायत की माझी यथार्थ दीपिका आहे. आपण ज्ञानेश्वरीला काय म्हणतो, भावार्थ दीपिका. भावार्थाचा अर्थ काय की त्या अक्षरातील भाव किंवा ज्यानं ही गीता सांगितली त्या परमात्म्याच्या अंतरंगामधला उद्देश, भाव, इंटेन्शन काय होतं ते सांगणारं हे भाष्य आहे. ते वामन पंडितांना मान्य नाही. वामन पंडित दुसऱ्या पद्धतीने सांगतात यथार्थ, म्हणून ते त्यांनी नाव बघा ना, भावार्थ दीपिका, हे म्हणाले यथार्थ दीपिका. आणि त्या दोघांच्या बरोबर मध्ये साधारणपणे एकनाथ महाराजांच्या मागे पुढे आणखी एक मोठे विद्वान होऊन गेले महाराष्ट्रामध्ये, त्यांचं नाव दासोपंत. दासोपंतांचं फार मोठं प्रस्थ होतं त्या काळामध्ये. आणि दासोपंतांनी फार मोठी रचना केली आहे, ग्रंथरचना त्यांची, म्हणजे कुणीच त्यांची बरोबरी करू शकत नाही. आंबेजोगाईला त्यांचं ठिकाण होतं. तर तुम्हाला आश्चर्य वाटायला सांगितलं तर हजारो पृष्ठ, म्हणजे एवढं मराठीत कुणीच लिहिलेलं नाही विपुल. आणि भगवद्गीतेवर सुद्धा त्यांची 2 भाष्य आहेत. आणि भाष्य काय म्हणतं, महाभाष्य, गीतार्णव, हे समुद्रच येतो. म्हणजे आता तुम्हाला आकारावरून जर सांगायचं झालं तर दासोपंतांच्या गीतार्णवामधला फक्त 18वा अध्याय ज्ञानेश्वरी एवढा आहे.
म्हणजे 9,000च्या आसपासच्या ओव्या फक्त 18व्या अध्यायामध्ये आहेत. तर ही जी परंपरा भगवद्गीतेच्यावर चर्चा करायची, अर्थ लावायची, हिचा पाया सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी घातला. आणि मग मी सांगितलं, मग दासोपंत येतात, मग एकनाथ, मग वामन पंडित येतात, यथार्थ दीपिकावाले, आणि मग नंतरच्या काळामध्ये लहान मोठी भाष्य होतच गेली गीतेवरती. सगळ्यांचा उल्लेख करण्याची गरज नाही. पण अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की 20व्या शतकाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक पुढे आले. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य दिलं, गीतेचा वेगळ्या प्रकारचा अर्थ लावायचा प्रयत्न केला, कर्मयोगपर, त्याची आपण चर्चा केलेली आहे. नंतर विनोबा आले, विनोबांनी गीताही लिहिली. कारण विनोबांना असं वाटलं की माझ्या आईला सुद्धा समजेल अशी सोपी भाषा वापरली पाहिजे, आणि त्याप्रमाणे त्यांनी गीताही लिहिली. तर एवढी चर्चा गीतेच्या बाबत महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, म्हणून महाराष्ट्र अव्वल क्रमांकाचा आहे त्या बाबतीमध्ये. तर ही सुरुवात ज्ञानेश्वर महाराजांची आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी मग जो अर्थ लावला, म्हणजे आता पूर्वीचे पूर्वसूर्य आचार्य आहेत संस्कृतमध्ये भाष्य करणारे, शंकराचार्य, पहिल्यांदा भास्कराचार्य करून दिले बरं का. शंकराचार्यांच्या नंतर लगोलग भास्कराचार्य होऊन गेले. त्यांची पण गीता टीका उपलब्ध आहे. त्यांनी ब्रह्मसूत्रावरती भाष्य दिलेलं होतं. त्याच्यानंतर आपण रामानुजाचार्यांकडे येतो, विशिष्टाद्वैताचे प्रवर्तक. मग मध्वाचार्यांच्याकडे येतो, अगदी द्वैत तत्वज्ञान ज्यांनी मांडलं. त्याच्यानंतर आपण निंबार्काचार्यांच्याकडे येतो, नंतर आपण वल्लभाचार्यांच्याकडे येतो. अशी संपूर्ण आचार्यांची परंपरा आहे. आता या सगळ्या आचार्यांपेक्षा हा वेगळा ज्ञानेश्वर महाराजांनी लावलेला अर्थ कसा आहे की ज्ञानेश्वर महाराज हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की कधी कधी अर्थाचा विस्तार करतात, कधी कधी, आणि तो महत्त्वाचा मुद्दा आहे, अर्थाचा विस्तार करतात. आता तुम्ही ज्या वेळेला अर्थाचा विस्तार करता त्यावेळेला अगदी साहजिक गोष्ट आहे की तो अर्थ मूळ अर्थाशी सुसंगत असला पाहिजे. त्याच्या उलट काही लोक काय करतात माहिती आहे का, त्या अर्थाचा संकोच करतात. तुम्ही पुरेसे उदारमतवादी नसाल तर तुम्ही काय करणार, अर्थाचा संकोच करणार. तर ज्ञानेश्वर महाराज हे अर्थाचा विस्तार करणारे आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि तो विस्तार ते कसा करतात आणि तो मूळ गीतेशी कसा सुसंगत असतो, भगवंताच्या मनोगताशी. देवाचे मनोगत दावीचा हासी तू मूर्त, असं श्रोते म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांना. तर तेही तुम्हाला या निमित्ताने समजेल आणि वारकरी संप्रदायाची सामाजिक भूमिका काय होती हेही समजेल. काय तो आहे साधारणपणे श्लोकाचा अर्थ, म्हणजे श्लोक काय मुळातला की मला शरण आलेले, माझा आश्रय घेतलेले कुणीही, म्हणजे एपिसिहू पापयोनया, स्त्रिया, वैश्य, शूद्र, त्यांना सुद्धा गती मिळते. म्हणजे मी त्यांना गती देतो, त्यांची भक्ती वाया जाऊ देत नाही, असं भगवंत आश्वासन देतात. आणि त्यावरती बाकीचे लोक जे आहेत इथं आचार्य ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर ते त्यांच्या पद्धतीने अर्थ लावतात. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे, अर्थ लावताना ते काय करतात. अगदी शंकराचार्यांच्यापासून सगळे आचार्य ते काय करतात माहिती का, हे पहा, श्लोकाचा अर्थ सांगताना श्लोकाचा अन्वय लावावा लागतो, म्हणून त्याला आपण अन्वयार्थ म्हणतो. म्हणजे कोणती कोणती पदं आहेत, पदच्छेद करावा लागतो. समास असला तर तो सोडावा लागतो, संधी असलं तर तिचा विग्रह करावा लागतो, या गोष्टी कराव्या लागतात. तर म्हणून तर त्याला आपण भाष्य म्हणतो. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एक पद असं आहे की पापयोनया, म्हणजे पापयोनी. आणि आणखी काय पद आहेत, स्त्रिया, वैश्य आणि शूद्र, हे तिघजण. आता बाकीच्या सगळ्या भाष्यांमध्ये स्त्रिया, वैश्य आणि शूद्र याच पापयोनी असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे पापयोनी हे पद स्त्रिया, वैश्य आणि शूद्र या तीन पदांचं विशेषण आहे की मला माझ्या आश्रयाला आलेल्या स्त्रिया, वैश्य आणि शूद्र या पापयोनींना सुद्धा मी उत्तम गती देतो. म्हणजे एका अर्थाने असं ध्वनीत होतं जर ते विशेषण मानलं आपण या तीन पदांचं की स्त्रिया, वैश्य आणि शूद्र यांना जो जन्म मिळाला त्यांच्या कुळामध्ये, त्यांच्या योनीमध्ये, तो त्यांनी केलेल्या पापकृत्यामुळे पूर्वजन्मीच्या,
असं त्याचा अर्थ होतो. म्हणजे यांच्या समाजामधल्या निम्म्या स्त्रिया या पापकर्मामुळे निर्माण झालेल्या आहेत, पूर्वी केलेल्या, असा आपण अर्थ लावायचा. वैश्य किंवा शूद्र या जातीत जन्म घेणाऱ्या लोकांनी पूर्वीच्या जन्मात पाप केलेलं आहे असं जर म्हटलं आपण, तर मला असं वाटतं की ते पटणार नाही कोणाला. पण पूर्वाचार्यांनी हे केलेलं आहे की स्त्रिया, वैश्य आणि शूद्र ह्या पापयोनी आहेत आणि त्यांना मी उत्तम गती देतो जर त्यांनी माझा आश्रय घेतला तर. ज्ञानेश्वर महाराज तसं करत नाहीत. तसं करत नाही ज्ञानेश्वर महाराज. त्यांच्या ह्याच्यात बसत नाही, वारकरी संप्रदायाच्या विचारात हे बसत नाही. मग काय करतात ते? पापयोनी हे तर पद आहेच ना, तर पापयोनी हे ते स्वतंत्र पद मानतात. म्हणजे स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पापयोनी. स्त्रिया, वैश्य, शूद्र आणि पापयोनी. मग साहजिक मुद्दा आला, इथपर्यंत ठीक आहे की तुम्ही आम्हाला सांगितलं की पापयोनी कोणतरी वेगळेच आहेत, स्त्रिया, वैश्य आणि शूद्र या पापयोनी नाही आहेत. कोण पापयोनी सांगा आम्हाला. ती जबाबदारी येईल ना आली ज्ञानेश्वर महाराजांच्यावरती. लोकमान्य टिळकांनी सुद्धा, म्हणजे त्यांनाही हा पेच पडला होता, त्यांनी त्यांच्या पद्धतीने सोडवला की ज्याच्यामुळे लोक त्यांच्यावर टीकाही करतात अलीकडच्या काळामध्ये. त्यांनी कसा सोडवला की ते सुद्धा स्त्रिया, वैश्य आणि शूद्र यांना पापयोनी मानत नाहीत. मग काहीतरी व्यवस्था लावली पाहिजे ना. मग आता त्या काळात तुम्हाला कल्पना आहे की ब्रिटिश सरकारने काय केलं होतं की काही जातींना गुन्हेगार जाती ठरवलं होतं. तर तपशिलात जायचं काही कारण नाही आपल्याला. तर टिळकांनी तेवढ्या एका गोष्टीचा फायदा घेतला आणि सांगितलं की आपण ज्यांना आज गुन्हेगार वगैरे मानतो अशा प्रकारच्या जाती असतील त्या, तर त्यामुळे टिळकांच्यावरची टीका झाली नंतरच्या काळामध्ये. आजही लोक म्हणतात की बघा बघा टिळक असं कसं काय करतात. पण आपल्याला त्या वादात शिरायचं नाही. आपल्याला सांगायचा मुद्दा असा की पापयोनी हे वेगळं पद मानणारे जसे ज्ञानेश्वर महाराज आहेत तसं टिळक पण आहेत. पण टिळकांनी ते वेगळ्या पद्धतीने तो प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यातनं आणखीन एक प्रश्न निर्माण झाला. ज्ञानेश्वर महाराज तसं करत नाहीत. ज्ञानेश्वर महाराज काय करतात की स्त्रिया, वैश्य आणि शूद्र या तर पापयोनी नाही आहेत, पापयोनी हे पद स्वतंत्र मानलं. मग आली जबाबदारी की कोण पापयोनी. म्हणतायत ज्ञानेश्वर महाराज की ते पापयोनीही होतू का, ते श्रुताधितही न होतू का, परी मजसी तुकिता तुका तुटी नाही. त्या पापयोनी जरी असल्या तरी त्या योनीतल्या भक्तांनी माझी बरोबरी केली आणि ते माझ्या कृपेने केली. आणि मग उदाहरण दिलं बघा, पाहे पा भक्तीचे न्याथिलेपणे दैती देवा आणिले उणे, माझे नृसिंहत्व लेणे दयाची महिमे. प्रल्हाद, तो प्रल्हाद उगामदसाठी घेता बहुते संकटे सदा किरीटी, काजी मिया द्यावेची गोष्टी तयाची. एरवी दैत्यकुळ साचोकारे परी इंद्रही सरी न लाहे उपरे, म्हणून भक्तिगा येत सरे जाती अप्रमाण. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. इथे महत्व जर कशाला असेल तर भक्तीला आहे, जातीला नाही. मग जातीनं लक्षात घ्या, तो दैत्य जरी असला, पापयोनी म्हणजे दैत्य. आता इथे सुदैवाने माणसांच्या मधली ती जात नसल्यामुळे कोणाला दुःख व्हायचं कारण नाही किंवा कोणी आक्षेप घ्यायचं कारण नाही. जसं टिळकांच्यावरती आक्षेप घेतला लोकांनी, तुम्ही असं काय म्हणताय म्हणून. नंतरच्या काळात जसं लोकांच्या मध्ये समज निर्माण झाला, कळायला लागलं, तेव्हा लोक आक्षेप घेतात. तसा इथे मुद्दा नाही. तर पापयोनी म्हणजे कोण, उदाहरणार्थ प्रल्हाद, तर त्याला सुद्धा म्हणजे पापयोनी जन्मणाऱ्यांना सुद्धा मी गती दिली, उत्तम गती दिली माझा आश्रय घेतल्यानंतर. म्हणून भक्ती येत सरे, भक्ती गा येत सरे जाती अप्रमाण. जाती इथे अप्रमाण आहेत. गुण अवगुण हे दोन्ही प्रमाण यातिशी कारण नाही देवा, असं तुकाराम महाराज वेगळ्या कॉन्टेक्स्टमध्ये सांगतात की इथे जातीचा विचार करायची गरज नाही. गुण आणि अवगुण हेच महत्वाचे आहेत. आणि मग त्याप्रमाणे आम्ही गुणवान लोकांना महत्त्व देतो आणि अवगुणी माणसांना कमी लेखतो. हे तुकोबाराय सांगतात. मग ते कुठल्या काय जातीचे असेनात. तसं या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज स्पष्टपणे सांगतायत की आम्ही या
3 प्रकारच्या लोकांना, स्त्रियांना, वैश्यांना आणि शूद्रांना पापयोनी मानत नाही. पापयोनी हे कुणीतरी वेगळे आहेत. म्हणून कुळ उत्तम व्हावे. आता पुढची गंमत पहा. इथे उल्लेख कशाचा केलेला आहे? स्त्रिया, वैश्य आणि शूद्र. पण ज्यांचा उल्लेख केलेला नाही अशा काही जाती आपल्यामध्ये दुर्दैवाने होत्या. म्हणजे शूद्रांच्याही पेक्षा खालचे मानले गेलेले अतिशूद्र होते. त्यांचा उल्लेख भगवद्गीतेत नाहीये. तर ज्ञानेश्वर महाराजांनी अर्थविस्तार केला आणि तो सरळ लॉजिक आहे. जर भगवंताला स्त्रिया चालतात, वैश्य चालतात, शूद्र चालतात, तर अतिशूद्र चालायला काय हरकत आहे? भले तो इथे उल्लेख झाला नसेल, पण अभिप्रेत असणार भगवंताला निश्चितपणे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज काय करतात माहिती का? अर्थविस्तार करतात आणि मूळ श्लोकाचा अर्थ तर व्यापक लावतातच, आता सांगितलं त्याप्रमाणे पापयोनी पदाला वेगळं समजून. पण त्याशिवाय ज्ञानेश्वर महाराज ज्या योनींचा याच्यामध्ये, ज्या जातींचा याच्यामध्ये समावेश नाही त्यांचाही उल्लेख करतात. म्हणून कुळ उत्तम व्हावे, जाती अंत्यजयी व्हावे. अतिशूद्र जरी असला तरी चालेल. आणि त्याच्याही पुढे जाऊन म्हणजे किती व्यापक व्हावं, किती विस्तार करावा अर्थाचा, किती समावेशक असावं, किती उदार असावं. पुढे जाऊन ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वरी देहाचे निनावे पशूचेही लाभो. प्राणी जरी असला तरी त्याचा सुद्धा मी उद्धार करेन. माणसाचं करेल याच्यात नवल काय? हा तो अर्थविस्तार आहे. आणि मूळ श्लोकाच्या अर्थाशी सुसंगत आहे, विसंगत नाही. पापयोनी हे विशेषण मानायचं 3 समूहांचं, हे भगवद्गीतेच्या मूळच्या श्लोकाशी, मूळच्या स्पिरिटशी विसंगत आहे. म्हणून पहिल्यांदा ज्ञानेश्वर महाराज ती विसंगती दूर करतात. स्वतंत्रपणे पद मानतात, ते स्वतंत्र पद मानतात पापयोनी. आणि आत्ता मग जो अर्थ तयार झाला त्याचा विस्तार करतात की अंत्यजांना सुद्धा मी गती देतो. आणि इतकंच नव्हे तर पायेपा सावजे हातीरू धरिले म्हणजे कोण? गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, कृपाळू कनवाळू भक्ता लागे मोहे, कृपाळू कनवाळू भक्ता लागे मोहे. गजेंद्राचा धावा, गजेंद्राचा धावा तुवा केला विठाई, पांडुरंगे येयो पांडुरंगे, पांडुरंगे येयो पांडुरंगे. ती पुराण प्रसिद्ध असलेली कथा आहे की तो गजेंद्र नावाचा हत्ती होता, हत्तींचा राजा समजूयात आपण. आणि तो एका जलाशयामध्ये गेला. त्या जलाशयामध्ये राज्य होतं नकराचं, म्हणजे मगराचं. आणि त्या नकरानं त्याचा पाय धरला आणि त्याला तो ओढून न्यायला लागला समुद्रामध्ये. म्हणजे त्याचं कामच करणार तो पूर्णपणे, जे काय करायचं ते. अशा वेळेला त्या हत्तीचे सगळे कुणी असतील ते सगळे सोबती त्याला सोडून गेले. ज्याने त्याने आपला जीव वाचवायचा असं ठरवलं आणि आपापल्या मार्गाला लागले, पळाले. मग अशा वेळेला त्याला आठवण झाली परमात्म्याची. आणि त्यांनी कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. त्याला देवाचं नावही माहीत नव्हतं नेमकं. प्रल्हाद वगैरे लोकांना तरी नावं माहिती होती की नारायण हे परमात्म्याचं नाव आहे. त्या हत्तीला तेही माहीत नाही. जो कुणी असेल म्हटलं, असेल का नसेल हेही माहीत नाही, पण असला समजा तर आपणची हाक देईल हाके असं तो म्हणाला. ब्रह्मांड चालकाच्या नावाने धावा केला आणि परमात्मा तिथे आला. आणि त्या परमात्म्यानं त्या नकरापासून वाचवलं हत्तीला. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ते उदाहरण दिलं की सावजे हातेरू धरिले, त्यांनी त्या काकुळती मातेस मरिले, की त्याचे पशुत्व व्हावं झाले, की त्याचा पशुपणा संपला. म्हणजे इतकं महत्त्व भक्तीला आहे की भक्ती एकसरे, भक्ती का एकसरे, जाती अप्रमाण असा 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 मुद्दा आहे. आणि मग ते पुढे हा अर्थविस्तार केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज एक उदाहरण देतात, दृष्टांत देतात. कशाचा दृष्टांत येतो? दृष्टांत असा आहे की वाचवणी सोने रुपये प्रमाण नोहे, येथं राजाज्ञाची समर्थ आहे. कुठे? येथं म्हणजे कुठं? तर ते असं म्हणतात की राजाज्ञेची अक्षरे हाती, ती चामा एका जाया पडती, त्या चामासाठी जोडती सकळ वस्तू. आत्ता आपल्याकडं नाणी असतात, फार पूर्वीच्या काळापासून आहे, अगदी 1000 वर्षांपूर्वीची सुद्धा तुम्हाला नाणी सापडतात. नाणकशास्त्र हे वेगळं शास्त्रच आहे इतिहासामधलं.
आणि त्या शास्त्राप्रमाणे आपल्याला इतिहास देखील सांगता येतो. तर ती धातूची नाणी, सोन्याची, रुपयाची, तांब्याची, माहिती आहे तुम्हाला. मग अलीकडच्या काळामध्ये कागदाचं चलन आपल्याला माहिती आहे, ते प्रचलित आहे. त्या कागदाच्या नोटेवरती गव्हर्नरची सही असते रिझर्व्ह बँकेच्या, की 100 रुपयाची किंमत 100 रुपयेच आहे, हे मी द्यायला बांधील आहे, असं त्याचा अर्थ होता. कागदाचं चलन. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात किंवा त्याच्या आधीसुद्धा चामड्याचं चलन होतं, एक कातडं. एरवी कातड्याची किंमत काय आहे, पण त्या कातड्यावरती राजाचा शिक्का पडला म्हणजे त्याचं रूपांतर चलनामध्ये झालं. राजाज्ञेची अक्षरे आहाती, ती एक सामा एका जाया पडते, म्हणजे कातड्याच्या तुकड्यावरची जरी पडली तरी त्या नामासाठी जोडती सकळ वस्तू. ते तांबड्याचा तुकडा घेऊन बाजारात गेला आणि सांगितलं की मला 1 तोळा सोनं घ्यायचं आहे, तर त्या बदल्यात तुम्हाला सोनं मिळू शकतं. कशाला महत्त्व आहे, तांबड्याला महत्त्व आहे का नाही, त्याच्यावरती राजाज्ञेची अक्षरे उमटली, असा त्याचा मुद्दा आहे. वाचुनी सोने रुपये प्रमाण नव्हे, याचं राजाज्ञाची समर्थ आहे. त्याची चाम एक जैल आहे, तेने विकती आगवे, तैसे उत्तमत्व तैची तरे, तैची सर्वज्ञता सरे, जै मनोबुद्धी बरे माझेनी प्रेमे, म्हणून कुळ जाती वर्ण हे आघवेची ग आकारण, एथ अर्जुना माझे पण सार्थक. तर कुळ जाती वर्ण हे सगळे इमटेरियल, अनावश्यक आहेत. माझे पण म्हणजे माझ्याकडे येणं, म्हणजे परमात्म्याकडे येणं, त्याचा म्हणवणं, त्याची सेवा करणं, त्याची भक्ती करणं हे महत्त्वाचं आहे. आणि ती जो करतो त्याला गती मिळते. तो कुठल्या जातीचा, कुठल्या वर्णाचा याच्याकडे परमात्मा पाहत नाही. आणि या उलट एखादा तथाकथित उच्च वर्णाचा, उच्च जातीचा वगैरे वगैरे असला तरी देखील त्याच्यामध्ये त्याचं अंतःकरण शुद्ध नसलं, त्याच्याकडे जर भक्तीचा लवलेश नसला, तर त्याला केवळ त्या जातीच्या सर्टिफिकेटवरती हे मिळणार नाही, कुठल्या प्रकारची गती मिळणार नाही. हे त्यातनं पुढं ध्वनित होतं. आघवेची गा आकारण इथं अर्जुना माझेपण सार्थक एक. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि ही भूमिका आहे संप्रदायाची. मी नेहमी सांगत असतो की वारकरी संप्रदाय कोणाचा संप्रदाय आहे. मी असं जाणतो की वारकरी संप्रदाय स्त्रिया, वैश्य आणि शूद्र, आणि अर्थात अतिशूद्र म्हणजे अर्थविस्तार करून आलंच ते, की ज्यांना वेदांनी बाजूला ठेवलं, धर्माने बाजूला ठेवलं, अशा वंचित लोकांचा. आणि लक्षात घ्या, पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे, किंबहुना कमी महत्त्वाचा नाही, आणि ज्यांनी आपल्या जातीचा अभिमान सोडलेला आहे अशा ब्राह्मणांचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. ते क्षत्रिय आलेच, कारण नाही म्हटलं तरी ब्राह्मण आणि क्षत्रिय या जातींना महत्त्व होतं, पूर्वीच्या काळामध्ये वर्चस्व होतं. पुढे त्यांच्यात भांडणं झाली, हा मुद्दा वेगळा. आपल्याला वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यापासून ती परंपरा शोधता येते. अरे काय चाललेलं आहे, कोण राजर्षी, कोण ब्रह्मर्षी, कोण महर्षी, असं सगळं आहे. पण इथे महत्त्वाचा मुद्दा काय येतो की हा संप्रदाय जो आहे तो अशा प्रकारच्या लोकांना, की ज्यांना धर्मशास्त्रानं, धर्माने बाजूला ठेवलं, वेदांनी बाजूला ठेवलं, अशा लोकांना जर जवळ कुणी केलं असेल तर ते ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, वारकरी संप्रदायांनी केलं. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी कशाच्या बळावरती केलं, कुठल्या प्रमाणावरती केलं. वेदांच्या बळावरती करणं शक्य नव्हतं, कारण वेदांमध्ये मुळात वेद संपन्न असे ठाईपरी कृपण व्हायचा आणू नाही, काजे कानी लागला तीही वर्णांच्याची. थोडंसं कन्सेशन वैश्यांना आहे म्हणून त्यावेळेला तिन्ही वर्ण म्हटलं. पुढे वैश्यांची अवनती झाली म्हणून तर गीतेमध्ये समावेश होतो स्त्रिया आणि शूद्र यांच्याबरोबर वैश्यांचा. मग अशा लोकांच्या पुरतंच वेदाचं काय म्हणत, त्याला वेदांचा अधिकार मर्यादित राहिला. चौथा शूद्रगा धनंजया, वेदी लागू नाहीत, त्याला वेद लागू होत नाहीत, वेद त्याला जवळ करत नाहीत, तर त्यांच्यासाठी भगवद्गीता आहे. आणि म्हणून या भगवद्गीतेच्या आधारे त्यांनी यांना जवळ केलं. आणि तो आधार घेताना त्यांना अर्थात गीतेचा अर्थविस्तार करावा लागला, जिथे इतर आचार्यांनी गीतेचा संकोच केला अर्थात. आणि आणखीन एक मुद्दा सांगायचा आहे, तर त्यांनी या विषयावरती काही बाकीचं भाष्य केलेलं नाही. एवढंच सांगितलं की हे पापवणे आहेत आणि त्यांना सुद्धा, म्हणजे त्यांना ते देतो गती, एवढं तरी त्यांनी मान्य केलं. पापयोनी आहेत या, पण तरीही त्यांना गती मिळते एवढं त्यांनी मान्य केलं. परंतु असे एक आचार्य निघाले की त्यांना या श्लोकाबद्दल सुद्धा संशय आला. त्यांचं नाव भास्कराचार्य.
हे शंकराचार्यांच्या नंतर होऊन गेले आणि शंकराचार्यांचे ते कट्टर विरोधक होते, लक्षात घ्या. त्यांची भाष्य उपलब्ध आहेत. आता आपले लोक कशाला त्या भांगडीत पडतात, ते आपले काशीला जातात, नाहीतर आळंदीत बसून विचारसागर ऐकतात. त्यांना वाटतं की आपण विद्वानच झालो. हे सगळं माहिती पाहिजे. काय भास्कराचार्यांची भूमिका होती. भास्कराचार्य असं म्हणाले की वस्तुतः हा श्लोक आपला असाच येऊन गेला अर्थवाद म्हणून. भगवंताला ते सांगायचं नाहीये. स्त्रियांना, वैश्यांना, शूद्रांना गती मिळते हे सांगणं हे भगवंताच्या याच्यातलं नाहीये, उद्देश नाहीये भगवंताचा. भगवंताला काय सांगायचं आहे, भगवंताला जे सांगायचं आहे ते पुढच्या श्लोकामध्ये आहे. आणि हा जो श्लोक आहे ज्याच्यावरती आत्ता आपण बोललो तो अर्थवाद आहे, कमी महत्वाचा आहे. भगवंताला असं सांगायचं आहे की अरे त्यांना सुद्धा मिळते गती, तर मग किम पुनर्ब्राह्मण पुण्या भक्ता राजर्षयस्तथा, या मोठमोठ्या मंडळींना मिळणारच. म्हणजे मोठमोठ्या मंडळींचा मोक्ष ठरलेला आहे, ब्राह्मणांचा, राजर्षींचा मोक्ष ठरलेला आहे हे सांगायचं आहे भगवंताला. म्हणून जाता जाता एक सांगितलं की अरे त्यांना सुद्धा मिळते, तर यांना तर मिळणारच. अशा पद्धतीने तेही त्यांनी कमी करून टाकलं. तर अशा प्रकारची आपली परंपरा आहे आणि या परंपरेला छेद देऊन आणि तर सुद्धा या व्यापक वेदप्रामाण्याच्या चौकटीचा त्याग न करता, कारण ती जनरल फ्रेम आहे ती स्वीकारलीच पाहिजे. तुम्हाला जो काही व्यवहार करायचा त्या व्यवहारात त्याच्यात जसं आज आपल्याला जे काही करायचं असेल, समजा आपल्याला राजकीय पक्ष स्थापन करायचा, आपल्याला संघटना स्थापन करायची, आपल्याला एखादी चळवळ उभारायची, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या आत्ताच्या घटनेच्या चौकटीत आहेत असं दाखवून द्यावं लागतं. कारण घटना पाहिजे करण्याचा अधिकारच नाही आहे. तसं ज्ञानेश्वर महाराजांनी, वारकरी संप्रदायाने वेद नावाची जी घटना आहे कॉन्स्टिट्यूशन, तर कायदाच आहे एक प्रकारचा, ती स्वीकारली आणि मग त्याच्या अंतर्गत राहून आम्हाला जे काय करायचं ते करू शकतो आम्ही. घटनेच्या अंतर्गत राहून घटनेची दुरुस्ती देखील करता येते, लक्षात घ्या, कारण ती तरतूद घटनेमध्ये आहे. तसं वेदप्रामाण्य स्वीकारून वेदांमधल्या त्रुटी दूर करण्याचं काम हे ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे, हे वारकरी संप्रदायांनी केलं आहे. आणि त्यासाठी त्यांना आधार जर काय प्राप्त झाला असेल तर तो भगवद्गीतेचा. म्हणून प्रस्थानत्रयी जरी म्हणत असलो आपण तरी प्रस्थानत्रयीतली 2 प्रस्थानं बाजूला ठेवून फक्त भगवद्गीतेवरतीच भाष्य दिलं ज्ञानेश्वर महाराजांचं. कारण काय, ती अप्रमाण आहेत का? अप्रमाण नाहीत, पण आमच्या दृष्टिकोनातून सगळं इथं आलेलं आहे, आमच्या दृष्टिकोनातून अनावश्यक आहे. काढून या गुह्य वेद केले फोल, समाधी प्रकरणामध्ये म्हटलंय ज्ञानेश्वर महाराजांच्या बद्दल की गुह्य सगळं काढलं या ज्ञानेश्वरीमध्ये भगवद्गीतेच्या माध्यमातून आणि वेद केले फोल. फोल म्हणजे अनावश्यक. हे वेगळं वैशिष्ट्य आहे ज्ञानेश्वर महाराजांचं आणि अनुषंगानं वारकरी संप्रदायाचं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.